तुमच्यापेक्षा पैसे लय आहेत का मला? तुम्ही बोलले लगेच काढून दिले असते मी, पण नाहीत माझ्याकडं। तुम्हाला माहिती का नाही लग्नात किती खर्च झालाय? आता काहीच नाही माझ्याकडं। पण तुम्हाला एवढे पैसे कशाला पाहिजेत? तुझ्याकडे द्यायला पैसे नाहीत, तू पैसे देणार नाही, मग कशा पैसे चौकशा करतोयस? हा, पैसे देणार आहेस का? मग सांगतो। याला सांग म्हणून मागे लागलो की हा 1 लाखासाठी माझ्या मागे लागेल, त्यापेक्षा देतो विषय सोडून। म्हाताऱ्याचं नक्कीच काहीतरी बाहेर लफड असणार जे आता अंगाशी आले। ह्या वेळेला कोण आले? आले? माधुरी ये, कशी आहेस? मस्त। ये आतमध्ये। काय ग, मला वाटलं आता विसरलीस आम्हाला। अशी कशी विसरेन? बस तुम्ही किती सांभाळलंय मला। आणि काय ग, दादा कुठे गेलाय? अगं दादा नेमका मुंबईला गेलाय बघ। का असं अचानक? अगं नाही, काहीतरी महत्वाचं काम होतं त्याचं। तू बोल, तू आत्ता इथे कशी? काही नाही, एक आनंदाची बातमी द्यायला आले तुला। माझं लगीन ठरते, म्हणजे एक स्थळ आलंय, ते मी पसंत केले। आता पुढची बोलणी चालू आहे। अगं माधुरी, खूप चांगला निर्णय घेतलास। मूव ऑन झालीसच ना? छान। काय करतो ग आणि मुलगा? इंजिनियर आहे, मुंबईत कामाला असतो। अरे वा, मस्त। छान। पण माधुरी, पण एकदा नीट चौकशी कर, म्हणजे तुम्ही लग्नाआधी भेटा, बोला, आणि त्याला सुद्धा हे लग्न खरंच करायचंय ना हे एकदा क्लिअर करून घे। नाहीतर उगाच गोपाळजींसारखं होऊन बसायचं ग। गोपाळला कर्जपायी लालीशी नाईलाजाने लगीन करावं लागलं, यासनी पण माहिती आहे वाटतं। बघ ना, गोपाळजींच्या आयुष्याची केवढी मोठी ट्रॅजेडी झाली। नाहीतर काय, त्याच्या मनात नसताना त्याला लालीशी संसार करायला लागतोय। हो ग, पण तरी सुद्धा गोपाळजींचं मन ना फार मोठं आहे अगं। म्हणजे एवढं होऊनही बायकोला सांभाळतायत, म्हणजे काय करणार ना तो सुद्धा, नाईलाज आहे त्याचा। अगं पण माधुरी तू बघ ना, हे किती विचित्र आहे। आपल्या बायकोचं बाहेर अफेअर आहे आणि हे माहित असून पण। काय लालीचं बाहेर लफड आहे? माधुरी, आपण त्याबद्दलच बोलत होतो ना। आपणची काही बोलणं झालं का? काय झालंय नक्की? काय बोलत नाही होती, मी गेलो तो बोलायला तर माझ्यावर चिडल्यात। जमिनीचंच टेन्शन घेतलं असणार आहे त्यांनी। हो, पण तुम्ही सगळं बोलून घ्या त्यांच्याशी, नाहीतर परस्पर जमीन विकतील आणि तुम्हाला काहीच नाही मिळणार। उलट त्या जामकरचं कर्ज फेडत बसावं लागेल। अहो जमिनीचं नसेल, दुसरं काहीतरी टेन्शन असेल। दुसरं काही झालंच नाही टेन्शन असायला, घरात तर असं काही घडलं नाहीये। बाहेरचं असेल काय तर सांग त्याला आप्पा। बरं त्यांनी नाही सांगितलं तर बाहेरचं कोणीतरी सांगेलच की। आणि असं बी अशा गोष्टी लय दिवस लपून राहत नाहीत। खरं, चला झोपायला। हा पुढं मी आलो शतपावली करून। त्या आप्पाचं आणि त्या बाईचं नक्की काय प्रकरण हे शोधून काढलं पाहिजे। एकदा जर का ते मला कळालं, म्हणजे कातळवाडीत लपवलेले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत या म्हाताऱ्याला मी मोठीत ठेवू शकतो। शोधून काढला पाहिजे ती बाई नक्की कोण आहे, करते काय, राहते कुठे हे शोधून काढलं पाहिजे। मला
तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ही माधुरी आता इथे काय करते? हिला जर लालीने वाड्यात बघितलं तर माझा सगळा प्लॅनचा सत्यानाश होईल. काय? अरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं, इकडे ये. काय बोलते ही? बोल, काय महत्वाचं काम होतं? काय नाही, असंच मला तुझी लय आठवणत होती म्हणून बोलवलं. मला असं वाटतंय कधी एकदा आपण पळून जातो आणि कधी आपलं लग्न होते. गोपाळ, म्हणत होता मला तुझ्यापासून लांब राहणं सहन होईना झालं. मी काय म्हणते, आपण जवळ पळून जात नाही ना, त्यावर असंच एकमेकांना गुपचूप भेटत जाऊयात ना. लहानपणापासून तुझी वाट बघितली गोपाळ.